तुम्हाला सुद्धा असा मस्त झणझणीत आणि मसालेदार शेवग्याच्या शेंगाचा रस्सा आवडतो का, ज्याच्यापुढे नॉनव्हेज सुद्धा फिकं पडेल? त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा। 1 पाव शेवग्याच्या जाडसरच्या शेंगा घेतल्या आहेत। शेंगाची अशा पद्धतीने लांबसर अशी तुकडे करून घ्यायचे। तुकडे करून घेतलेल्या शेंगाची साल काढून घ्यायची। साल काढल्यानंतर भरपूर पाण्यामध्ये शेंगा टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या। एका कढईमध्ये पाणी गरम करायचं, त्यामध्ये पाव चमचा प्रथाची हळद घातली आहे। छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालायचं। हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटे शेंगा उकळून घ्यायच्या। वाटण करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे लांबसर कापून काळपट रंगाचे भाजून घ्यायचे। पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस सुद्धा छान लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 2 हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर टाकून सगळं साहित्य व्यवस्थित भाजून मिक्सरला बारीकसर असं वाटण तयार करायचं। कढईमध्ये 2 मोठी पळी तेल घातलं आहे। तयार केलेलं वाटण 1 चमचा भरून प्रथाचं लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा भरून प्रथाची धनेपूड आणि छोट्या चमच्याने 1 चमचा प्रथाची हळद। प्रथाचे सर्वच मसाले उत्तम दर्जेदार साहित्यापासून तयार केले जातात आणि या मसाल्याने भाजीला रंग, चव खूप छान येते। सगळं साहित्य मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर 1 वाटी पाणी, अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करायचं। झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर बघू शकता वाटण छान शिजलं आहे, मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर शिजवून घेतलेल्या शेंगा पाण्यासकट टाकायच्या, चवीनुसार मीठ टाकायचं, झाकण न ठेवता भाजीला दणदणीत अशी उकळी काढायची। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।